अशी परिस्थिती आहे. आजकालच्या मुलामुलींनी विचारलं ना, अरे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजन करताना दिसलं नाही रे. आजची पोरं फार कौतुकाने सांगतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके रे, नो इश्यू. तुम्ही त्याला मानत नाही, यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे, त्याला फार पुण्य लागतं. बहुत सुताच्या जोडीने विठ्ठल्यावर एवढंच कसं आवडेल देव दादा, हे की नाही? तुम्ही देवाला मानत नाही, यात काही नाही, तुमच्या प्रारब्धाचा भाग आहे. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, ही सत्यता आहे. तुम्ही आम्हाला आवडत नाही, भजनात मन लागत नाही, खरंय म्हणा. कचकच कांद्याला कुठं भजन आवडत असतं का? आता आयुष्य भंगारात गेलो, तुला भजन आवडायला पुण्य द्या उगाच नाही रे. माऊली तशीच वाटेनं पाहता वैशिक न येता बाळपणीच सर्वज्ञता वरीत, बाळपणीच भगवंता सर्वज्ञ वरावं. अरे पूर्वजांची पुण्य आहे, लहानपणापासून देव आवडत ताकद आहे, उगाच का आवडत नाही. मग आमचं पुण्य आहे, भाग्य आहे, संतांची संगत लाभावी. आणि ज्या दिवशी संतांची संगत लाभली ना परमात्मा देवरच्या मार्गा महासन, तोच दिवस आहे आमचा जिथे आम्हाला योग्य मार्गाची संगत हवी. आणि संगत आहे ना इतकी महत्वाची आहे दादा. स्वतःच्या रथावर बसलं श्रीकृष्णाने कर्णाला गंगेच्या किनारी नेलं आणि सांगितलं, कान उघडून ऐक कर्णा, कोण असतो, साधा सुद्धा कोणाचा नाही असतो, सूर्या पुत्र असतो, चुकला तुझा जरा असं संगत तुझी लागलीये म्हणून तुला तुझी किंमत कळत नाहीये, तुला कुणाच्या आधाराची गरज नाही, तू अर्जुना इतका सामर्थ्यवंत आणि अधिकारीस. मी सांगतो, भगवान श्रीकृष्ण सांगतात. तरी कर्ण म्हणतो, खरंय तुमचं देवा, कळलं मला सत्य, ही चांगलीच गोष्ट आहे, पण दुर्योधनासारखा मित्र मला पुन्हा भेटणार. देव म्हणला, अरे जीवाला काही वाटू दे, तुझ्या आंधळ्याच्या पोराशी कुठं सूर्याच्या पोरानं मैत्री करावी का? अरे ऐकायला म्हणायला दोन्ही चांगलं वाटत. तू सूर्याचा, तो आंधळ्याचा, अशी मैत्री असते का? समानतेची मैत्री बघा. देवा सगळं कळतंय तुमचं, पण मन ऐकायला तयार नाही. कसं सांगू तुम्हाला किती मोठ्या मनाचा मित्र आहे माझा, मला पालखीत बसवतो आणि स्वतः चालत चालतो, इतकं मोठं मन आहे माझ्या मित्राचं. देव म्हणला, खरंय करणा तुझं. अरे बहिऱ्यासोबत राहून तूही बहिरा झाला, आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झाला. संगतीचा परिणाम आहे करणा. कायम लक्षात ठेव, तुला पालखीत बसवतोय याचा अर्थ तुझ्याविषयी त्याच्या मनात आदर आहे म्हणून नाही. तो जर तुझ्या सोबत चालला तर त्याचं अस्तित्व दिसणार नाही, कारण तुझं एवढं सामर्थ्य आहे, तुझ्या पुढं त्याचं अस्तित्व शून्य दिसणार. म्हणून तुला कौतुकाच्या पालखीत बसवलं जातं आणि स्वतः चालत चालतो, कारण समाजाला फक्त ह्याचं कर्तृत्व दिसावं, तुझा अधिकार दिसू नये. एवढं सांगूनही कर्णाचं ऐकलं. आता लक्ष देऊन माझं वाक्य ऐका. संगत देवाचंही ऐकू देत नाही, एवढा संगतीचा आयुष्यावर परिणाम असतो. संगत जर देवाचं ऐकू देत नाही तर आमच्यासारख्याच कायच ऐकू देणार आहे. हे आपला तास दीड तास हसणार, मजा करणार, सात झालं की पुन्हा जे करायचं तेच करणार. संगत देवाचं ऐकू देते, ते आमचं काय ऐकू देणार? म्हणून माऊली म्हणले, नको देवा संताची संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती म्हणते. ज्ञानवंत आहे असं नाही रे देवा, संताच्या संगतीशिवाय तुझा अधिकार कळत नाहीये. ज्ञानी किती असू दे, रामेश्वर भट्ट 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखतगत आहे, देहूतले सगळ्यात विद्वान असणारे रामेश्वर शास्त्री आहेत. पण जोपर्यंत तुकोबाची संगत लागली नाही तोपर्यंत जगाच्या मालकाचं अस्तित्वच कळलं नाहीये. 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं, 5 वर्षाच्या मुक्ताईचं शिष्य व्हावं लागलं तेव्हा जगाच्या मालकाचं सामर्थ्य कळालं. संगत महत्वाची असतं रे. आणि म्हणून आयुष्यामध्ये देवा माझ्यासाठी दसरा दिवाळी तोची आम्हा तोच हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे. ते मला सत्य कळतं संताच्या संगतीमुळे, संताची संगत लावी, प्रारब्ध चांगलं आहे म्हणून. अरे त्याच्यासाठीच हा सप्ताहाचा अट्टास आहे. कळावं रे आम्हाला काय खरं काय खोटं ते. इथे सत्य एकच आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळं जगत भास आहे. इमॅजिनेशनचं जळ आहे रे, कल्पनेचं काही खरं नाहीये याच्यात. कल्पनेची वाला न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी होतो. पण आमची अवस्था, बैताची झाडणी गुरु विनज्ञा तया काहीची कीर्तन घडेल ना आम्ही. त्याला कत्तर लागते की नाही तेवढी. लोक लय भारी म्हणतात,
गावात सप्ताह चालू आहे पण जात नाही आपण. काही म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काही म्हणतात बसलो पण मधनं चालू काम होतं, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही, तुमचे पाय कीर्तना करवत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप यात तुमचा दोष नाही. अरे तेवढं तुमचं भाग्यच नाही की धर्म मंडपात बसायचा अधिकार तुम्हाला मिळाला. काय आवाज वाटलं तर वाजवीचा उजळण कर, त्याला काही जीएसटी नाही सरकारचा, वाजवायच्या. माणसं मुदाम करतात रे, त्याला महाराजाची जिरवायची असते. हसवलं तरी हसत नाही, टाळी वाजव वाटली तरी वाजवणार नाही, ती मुदाम करणार. ती कीर्तनदार मित्राला म्हणणार लय पोरगी बोलत होती, लय ज्ञान शिकवित होती, लय बोलत होती, लय संत संत करीत होती, लय भजन भजन करीत होती, पट्ट्या निस्ता असला होता ऍटिट्यूड. अरे कशाला खातो रे बाबा, पण करावा एवढी माहिती बी नाही रे आपली. जगत कोण म्हणत माझं पामारा काय पण श्रीमंती 7 कोसण्याची रावणाची नॉट अ जोक. विनोद तुलसी रामायणमध्ये वर्णन बाबा सांगतात, रावणाच्या एकराची एक चौकट 22.5 क्विंटलची. बरं का उजळून कर ना तोळातला गेल्या वर्षी तरी बायको महिनाभर स्टेटवत होती, दिवाळीत कपडे आपल्याला सासरचे विचारलं जरा काय श्रीमंत 22.5 क्विंटल, 22.5 किलो एक चौकट आहे. माणसं आहेत आपण तरी आपल्या घराला 5-6 कोटी असतातच. घर आहे ते 4,000 कोटी असणार एक घर, एक चौकट आहे 2200 किलो, अशी 7 कोटी घरं सोन्याची, काश्याची, पितळाची द्या फक्त पुण्याची. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सर्वी करी बाळांतपण, ही सत्ता ज्या रावणाची. 3दा कैलास हलवला एवढा ताकदवर, आज तागायत रावासारखा शिवभक्त झाला नाही एवढा मोठा शिवभक्त, शास्त्रवेद उपनिषद तोंडपाठ एवढा मोठा ज्ञानी, नडला तो अहंकार, रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्यवार्क संप्रदायात. आणि तसलं भजन करायला लागलं. कोण आहे तुम्ही? 2 BHK आपला समय करूस तो बी पेटल, भजन करीत जा, वाजवीत जा टाळ्या कीर्तनात. बायका सुद्धा, बायकाला बी कमी गर्व नसतो. माहेर निसतं श्रीमंत असू द्या, काय नाचती महाराज सासरमध्ये. माझा बाप काही बेकारी नव्हता, तुला सगळ्या दलिंदराच्या दारात दिलेलं मोठ्याची, मी माझं डोळं फुटलं, मी तुला भाऊ म्हणलं तुझ्या दिले चांगलं चांगलं बघायला आलं मला, माझं निम्नास कळ, तू माझ्या पदरात पडला, आता काय करायचं तरी काय. नेक्स्ट चान्सही भेटत नाही का आपल्याला. अगं तुम्ही, तुमच्या ताकद आहे का, येडे नाही तुम्ही, लय गोडे माय तुम्ही, उजळूनच्या बाया लय गोडे का तुम्ही, आई शपथ लय गोडे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोडे का तुम्ही, आई शपथ. मी खुश होऊ नका, तुम्ही बिघडायचे नाही. आम्ही बोलतो हे दिसतं, पण काय बोलतो हे दिसत नाही. काय लागतं दादा बायको, 2 शब्द प्रेमानं बोलायचे दादा. अरे सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावं हिनवावं, नंदेनं त्रास द्यावा, अख्ख्या विश्वानं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं मी तुझ्या बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, फक्त नवरा सांगितला पाहिजे. आमच्यासाठी आम्ही वाजवतो काय तुमचं बोलल्यावर. दादा त्याला काय एवढं, आमचंही कौतुक करत दादा, खरं नाही ग. आयुष्यात कोण चांगला पाहिजे ना, उजळूनच्या मावल्या. संसारामध्ये कोण चांगला पाहिजे म्हणजे सुख लागतं. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते ग, माझं झालं कशाला अक्कल एक्सपिरियन्स न सांगा ग माय, तुम्हाला अनुभव आहे म्हणून विचारते ग. सांगा बरं कोण आयुष्य संसारात कोण चांगला पाहिजे, नवरा पाहिजे की नाही. मी म्हणत नाही, माझं ज्ञानोबा राय म्हणतात, जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास आहे. नवऱ्याचं भेटलं ना, तुकोबाराय म्हणले संसारात नव्हे परमार्थातही तसंच आहे. मालक शहाणा भेटला ना की सुखाचं जीवन होतं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, कधी शहाणा तो धनी घेतोय. मग कुठला धनी शहाणा आहे? संतांशिवाय या जगात दुसरा कोणी शहाणा नाही, जो जगाच्या मालकाला मालक मानतो आणि स्वतःला चाकर म्हणून
आयुष्य जगतो याच्यासारखा शहाणा दुसरं कोण सांगा. मग माझ्यासाठी तेव्हाच सुख आलं जेव्हा मला मालक शहाणा भेटला. मालक शहाणा कधी भेटला? ज्यावेळेस संताची संगत झाली. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही हो माऊली, काही हरकत नाही. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, फक्त देव भेटाय नको, त्रास लय होतो. साधे 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तो देवासमोर नाचला येड्या. नवरात्राचे उपवास, दुसऱ्या दिवशी बोकड, देवी खूप पोटात घालून हाणला पाहिजे, सांगणारा ना ऐकणारा दोन्ही पण. नीट नीट परमार्थ करत जरी भजनात नशा असावी, नशीब भजन नसुनी बाटलीशिवाय तुझी ड्युटी होत नाही, तुला आराधी म्हणायचा. गाण्याशिवाय तुझा झांजे हटत नाही, तू ढुली म्हणायचा. अरे तू पंथ करतो त्या पात्रतेनं कर ना, तर एकावर सगळ्याच जातं रे दादा. आई भवानी जगदंबा आहे का, अधिकार काय त्याचा? असं म्हणता देवी कोपते वेळीत का काय तुम्ही? आई कधी झोपते का? पुंडलिकानं बापाच्या कमरेत लाथ घातली, मायबाप दारात पडले, कमरेत लाथ घातलं, बाप दुखावून लागला, सहज बायकोला म्हणला का ग रातचं दूध करून पाजलंस याला, प्रत्येक मंदिराची पायरी याच्यासाठी जिजवलीस, आयुष्यात याच्या सुखाच्या पलीकडे जगाच्या मालकाकडे काही मागितलं नाही, याचं प्रत्येक संकट स्वतःच्या पदरात ओढावून घेतलंस, एवढं करू नाही काय भेटलं ग तुला? कमरेत लाथ घातली ग पोटच्या पोरानं, तरी माय म्हणली जाऊ द्या ना हो, बारका होता तेव्हा लाताचा, तेव्हा कुठे वाटून घेतलं का? आता तर तोंडातून कधी शाप निघू नये. माहितीला म्हणलं काहीही झालं तरी लेकराला आशीर्वाद द्यायचं तिचं सामर्थ्य तिला आई म्हणत. बा म्हटला आई जन्माला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. जन्म देणारी माय जर एवढी कृपा करत असेल तर जगत जनी किती कृपा करत असेल. महिषासुराचं मर्दन करता भवानीचा अवतार हवा, आई भवा जाऊन लागला. सहज करावाईना महिषासुराच्या मुखात नाही उत्तर निघाला. भवानीनं विचारलं, आई म्हणलंस बाबा लेकरू झालंच माझं, जे झालं ते झालं, तुझं मरण मागे घेऊ शकते, पण आता काय मागायचं ते माग. आई दिल्याशिवाय नाही. महिषासुरानं मागितलं द्यायचंच असेल आई तर एवढं टाक, जोपर्यंत त्रैलोक्यात तुझं नाव राहील तोपर्यंत तुझ्या अगोदर माझं नाव लावण्याचं सामर्थ्य महिषासुराला. आज काय म्हणतो तुला? महिषासुर सर्व ईश्वर संजीवनी जीवन जगायला तुमच्या पापाचं कारण कसं ठरेल? राक्षसावर कृपा करणारी आई भवानी तुमच्यावर कोपी. हे तुम्ही तुमच्या सोयीसाठी काढलेले नियम आहेत. असोबा कोपतो खंडोबा कोपतो, अरे तू कोपतो सगळ्यात मोठा, देव कशाला कोपतो? पण मित्र माणूस तुम्हाला घ्यायचं दिवसात 4 खा ना, देवाचं नाव कशाला घेता? याला लागताय कशाला म्हणता रे? आई लागत नाही रे देवाला, थोर प्रेमाचा बुकेला ह्याची दुष्काळ तयाला. फक्त प्रेम लागतं त्याला, काही लागत नाही. हा तुमचा आमचा हट्टा. तुम्ही मला मंत्री कशाला बांधता? लेकरू आहे आम्ही, अधिकार आहे आमचा, कर्तव्य आहे आमचं, म्हणून बांधतो आम्ही आमच्यासाठी, देवासाठी. आम्हाला तरी जाता यावं, मस्त ठेवता यावं आणि दुःख सांगता या. काही इतकं ना आमचा अंगावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं. सगळे भामट्यावर आहे पण संतांवर नाही हो. महाराजाच्या पाया पडलं लेकरू म्हणून, अरे भूतोय का काय तू? अशी महाराजाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बोडी केली असती होय रे जगानं. कळलं त्याला कळलं महाराज. भाषा माझी नाहीये. 900 कन्या पुत्र होती तरी का कन्याधिपती? कधी कळलं? तोपर्यंत चुका मार्गाने जात होतो रे, कष्ट करत होतो, प्रेमही करत होतो, पण घाबरतही होतो. ज्या दिवशी मृत्यूचं भय वाटणार नाही त्या दिवशी समजायचं खऱ्या अर्थाने संतान शकते. वैष्णव त्याला म्हणायचं काळाचेही काळ लढिवाळ विठ्ठलाचं. आम्ही त्याची लेकरं आहेत, आम्हाला भय करायची चिंता नाही. आणि का भय करावं? मागे पुढे उभा राहे, आली आघात निवार आहे. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तुम्ही सदा रक्षिता आपदी आमोते. गुरु बंधू माय बाप सगळे होतोस की रे, रक्षण करतोस की रे.